नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तर आशा करतो सगळे बरेच असतील आणि बरेच असणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा कसलं मस्तपैकी असं ढगाळ वातावरण निर्माण झालं. काही ढग कसलं दिसतात, आभाळात ढग आल्यात. ते म्हणताना आभाळात ढग नाही त्याचं, मग काय ह्याच्यात 8 ढगच आल्यात. पण पावसाचं मस्त वातावरण झालं आहे तयार आणि लय भारी वाटायला लागले. आता सुटलं आहे पाणी, आहे का नाही? आणि तिथं पाणी सुटले आणि सौम्य इथं टाकीत पाणी भरत थांबली. ती शाळा सुटली 5 वाजता, शाळेतून आली, मस्तपैकी हातपाय धुतलं तिने. परत नंतर काहीतरी खाल्लं. काय काय खाल्लं ग बा? हां, पापड नव्हतं, ती आपलं काय म्हणते त्याला, मका चिवडा होता. तर मका चिवडा तळलेला खाल्ला. परत आंबा खाल्ला, शेंगदाण्याचे 2 लाडू खाल्ले. कारण ही तब्येत लई किरकोळ आहे म्हणून आम्ही काय केलं आहे, तिला शेंगदाण्याचं लाडूचं असं विकत आणलेत. आणि त्याचा असं पौष्टिक आहार म्हणजे सकाळी 2 लाडू खायला देतो आणि संध्याकाळी 2 लाडू खायला देतो. त्याच्यामुळं आता जरा बरी झाली ती. 1 महिना झाला तिला चालू केलं आहे का नाही आपण. आणि बरेच दिवस झाला आपण काही व्हिडिओ बनवला नव्हता. मग म्हणलं आज व्हिडिओ बनव. पाणी सुटले, सौम्या बसली पाणी भरत. तिच्या मम्मीचं काय चाललंय काय माहिती. श्राव्या आता झोपली. श्राव्या दुपारी झोपली, ती आणखीन उठलीच नाही. कारण आता आभाळ आल्यामुळं असं थंड वातावरण झालं आहे बघा. तुम्ही म्हणताना हे काय असलं काळावरती, हे तुम्हाला तर दरवर्षीचं माहिती आहे. आपल्या घरापुढं काय पत्रा नाही, त्याच्यामुळे आपण काय करतो, हे असा तळवट बांधतो. म्हणजे पावसाचं पाणी आता हे इकडल्या साईडने वारलाकडून पाऊस येतो ना, आणि इकडं पुढं काहीच नाही कोणाचं, म्हणजे मोकळं पटांग नाही इथं समोर. आणि ते आडोसा काहीच नसलं की डायरेक्ट पाऊस आला की डायरेक्ट घरात पाणी जाते आपल्या. आता मध्ये नवीन पावसाळा चालू झाला, पाऊस आला असा डायरेक्ट घरात सगळा पाऊस, सगळं घरगच भरलं पाण्याने. पाणी जायला चान्स नाही, कारण उंबरा आहे आपला उच, त्याच्यामुळं पाणी काय बाहेर निघलं नाही. मग आपण काय केलं, हे तळवट बांधून ठेवतो असा. आता काढला आपण, इथं खेळ आहे बघा, त्या खेळाला अडकावतो. अडकावला की निवांत होतं आपलं, म्हणजे हेच होत नाही, पाऊस काय आतमध्ये येत नाही तळवटामुळं. ते तळवट आहे आपलं. इथं कोणतरी उभा होतं बरं का आपल्या दरवाज्यात. कोण होतं नेमकं बरं, बघू तरी आपण कोण आहे. दिसतंय बा कोणतरी इथं. अर कोण आहे, कोण आहे? कोण आहे म्हणजे ओळख येत नाही का तुम्हाला मी? अरे अरे आली की का, बायकोच आहे, माझीच बायको आहे ना का. मी म्हणलं कोण आहे बाबा इथं थांबलंय, तर इथं सुवर्ण थांबली. म्हणलं बघाव काय करते तू. पावडर लावत होते गोरी दिसायला. गोरी दिसायला? हा, म्हणजे मी लिचका आहे त्यामुळे पावडर लावत होते, म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये यायचं म्हणून. त्याच्यासारखं काम झालं. कोणासारखं? काय म्हणतात ते, एक नाव घेतात बघ कोणतरी, नवरा बायको. इकडे इकडे ये जरा तू, मी तुला सांगतो. ते नाही का, शेंगाचं पोत सुईने उसवलं. काय काय? शेंगाचं पोत सुईने उसवलं. शेंगाचं पोत सुईने उसवलं आणि बायकोने माझ्या पावडर लावून फसवलं. असं काम झालं. तो आता पावडर लावून फसवते काय? नाही हो, मग गोरी तेव्हा मी दिसायला ना फाउंडेशन लावून फसवलेलं. फाउंडेशन लावलं होतं. आता पावडर लावते, पण त्या टाइमला मी फाउंडेशन लावून तर फसवलेलं. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे ही पुण्यातली आहे म्हणून, त्याच्यामुळं पुण्यात फाउंडेशन आता इथं खेडेगावात नाही तसलं काय फाउंडेशन. इथं फाउंडेशन घराचं बांधलं जातं. हां, इथं फाउंडेशन नसतंय. घराचं फाउंडेशन असतं, म्हणजे घर बांधताना फाउंडेशन बांधायचं आणि त्याच्यावर घर बांधायचं. तर तरी पण आता तुला पावडर लावायची काय गरज नव्हती. आता तू 1 महिनाभर कमीत कमी पुण्यात होती बघा. ही उन्हाळ्या सुट्टीला जी गेलती, 1 महिनाभर गेलती दोन्ही पोरींना घेऊन. 1 महिनाभर होती पुण्यामध्ये, आहे का नाही? हा, मी 13 तारखेला गेलते आणि यायच्या टाइमिंगला आहे ना, मी डायरेक्ट 20 तारखेला आले. म्हणजे 13 ते 13 1 महिना होतं आणि त्यानंतर मी 20 तारखेला इकडे आले. म्हणजे 7 दिवस वरती आणखीन. म्हणजे 6 ज्यावेळेस महिना. श्राव्याची आणि सौम्याची शाळा जेव्हा चालू झाली तेव्हा आली ही. त्यामुळे मी गोरी झाली इतकी पुण्यात राहून 1 महिना 6 महिना. तुमच्यापेक्षा गोरी दिसते मी बघा. असू दे, आम्ही खेड्याचे येड आहेत. हा, पण कसं असतं माहिती आहे का? कसं असतं सांगा ना. खेड्याचं येडं, पण येडं बनवून पेढं खाण्यात जी मजा असते ना, ती कशातच नसतं. हां, खेड्याचे येडे दिसतात पण येडे नसतात. हां, येडे बनवून माणसांना फसवतात. नाही,
येडं बनून पेढं खात असतो आम्ही. हम्म. आणि तुम्ही कसं असता आता तुमचं सिटीतलं तुम्हाला काय वाटतं आम्ही सिटीतली लई शहाणी आहे, पण तुम्ही शहाणी शान कधी खाता ते कळत नाही. हम्म. आणि आम्ही येडं पेढं खातो, हा ना. तुम्ही शहाणी शान खाता, हम्म. असं असतं ते. बरं चला जाऊ द्या, तुम्हीच पेढे खावा, आपलं आम्हाला नको पेढे. गंमत केली आपले खेड्याचं आणि सिटीचं काय नाही, आपलं गंमत म्हणून आपलं ती आमच्या दोघांची मस्करी चालली, कारण की नाही का आमचे व्हिडिओ बरेच जण मुंबई पुण्यातूनच बघतात, त्यामुळं तुम्हाला राग येऊ द्यायची काही गरज हा, नाही, राग येऊ देऊ कारण नका. की हे आमची अशीच कॉमेडी चालते दिवसभर. हां, कारण आपलं चॅनलचं असतं नाही, आपला कॉमेडीचा आहे म्हणून आपण कॉमेडी करत असतो. हा. हां, तर आपल्या शॉर्ट व्हिडिओला बी कॉमेडी बघू शकता तुम्ही. आणि आता असं सगळ्यांना काही काम नसतं दिवसभर मला चिडवण्याशिवाय, त्यामुळं चिडवत राहतात. लॉंग व्हिडिओला पण आपली कॉमेडीच असते. हम्म. हां, तर ही महिनाभर होती. आता मग शाळा चालू झाली, मग आली. आणि मला महिनाभर मस्तपैकी करमलं तिकडं, एकदम छान राहिले, बरं वाटलं, आराम केला महिनाभर, भारी वाटलं. बरं वाटलं का? हम्म. बरं बरं बरं. आणि काय तुम्हीच म्हणत ना, आणि म्हणलं काय. तर बघा मित्रांनो, ही अशी कॉमेडी आमची सारखं म्हणजे ते टॉम अँड जेरी सारखं आमचं काम चालू असतं सारखं. हम्म. डुसफूस फुसफुस डुसफूस फुसफुस, तर असं चालू असतं आमचं सारखं. तसं बी आम्हाला करमत नाही. आणि ते काय आणि काय झालं माहिती आहे का मित्रांनो, हे बरेच दिवस झाले ह्याला पुण्याला गेली, 1 महिना 6 महिने जाऊन राहिले. आपले बरेचसे व्हिडिओ बंद पडले होते, हा, तरी पण मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला थोडा. प्रयत्न चांगला होता. हां, आता प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याला. हा, नाही प्रयत्नांनी केला आणि काढत होते व्हिडिओ, पण एवढे माझ्यासारखं जमलीच नाहीत. ते कसं असतं मित्रांनो माहिती आहे का, तुम्ही पिक्चर तर बघता, तुम्ही पिक्चरमध्ये हिरो आणि हिरोईन नसेल तर कोणीच पिक्चर बघणार नाही. नुसती हिरोईन असली तर बघते ना पिक्चर सगळी, नुसती हिरोईन असेल तर. पण नुसता हिरो असला ना, कोणीच ते पिक्चर बघायला जाणार नाही, ते पिक्चर फ्लॉप होणार. तसं आपलं काम आहे, एकटा व्हिडिओ बनवला की कोणीच बघत नाही आपला व्हिडिओ, आणि आम्ही दोघांनी व्हिडिओ बनवलोय की 100% आपले व्हिडिओ बघतात. म्हणजे कसं आहे माहिती का, त्यात बरेच बहिणी भावांना, आता आमच्या दोघांना सोबत काम करताना बघायची सवय झालेली आहे, दोघांना सोबत त्यामुळे मी एकटीने काम केलं तरी त्यांना आवडणार नाही, आणि ह्यांनी एकट्याने काम केलं तरी त्यांना आवडणार नाही, कारण की ह्यांनी एकट्याने व्हिडिओ बनवले तरी बरेच ताईंच्या भावांच्या कमेंट असतात की ताई कुठे गेल्यात. मग हे म्हणते गावाला गेलेत, येतील आता येतील, मग येतील, असं सांगत होते ते. हा, पण आता कवर सांगायचं मी. हा, म्हणजे कसं असतं माहिती का, तुम्हाला आता सवय झाली आमच्या दोघांची कॉमेडी व्हिडिओ बघायची, त्यामुळं तुम्हाला पण ह्यांचे एकट्यांचे व्हिडिओ काय बघू वाटले नसतील. एकट्याचे व्हिडिओ बघू वाटत नाही दोघांना, कारण आपला जो यूट्यूब फॅमिलीचा प्रेक्षक वर्ग आहे तो जवळजवळ 11,000 होत आलेला आहे, आणि असेच 11,000 कोणाला बी होत नाहीत. बरोबर आहे का? तर आपल्या प्रेक्षकांना आपल्याला बघायची, दोघांना बघायची सवय झाली. मग ते एकटे दिसले की त्यांना पण बरं वाटत नाही, आणि आपण एकटे असले की आपल्याला बी बरं वाटत नाही. तो नव्हती तर मला पण व्हिडिओ बनवू वाटत नव्हतं. बघा असं झालं, त्याच्यामुळे सगळंच बंद पडतं यांचं. खरं आहे. मग आता कसं असतं माहिती आहे का, ते आता सध्या पंढरीची वारी चालू आहे, तुला तर माहिती आहे, विठ्ठल रुक्माई. तर एक गाणं आहे बघ, तुझ्या विना संसाराचा काय कारभार चाले ना. आता मला काय गाणं आहे ते मित्रांनो, पण मला बी जास्त येत नाही. हा, तर तसं आहे. आता देवाला म्हणजे देवाला सुद्धा गरज भासली कारभारणीची. तसं मग आता आपण तर मनुष्य जन्म आहे, आपला माणूस आहे, आपण आपल्याला बी आपल्या कारभारणीची किंवा बायकोची गरज असतेच. तसं काम आहे. आता आम्ही महिनाभर खूप आराम घेतला, आता इथनं पुढं छान कॉमेडी व्हिडिओ बनवून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करू. इथून पाठीमाग आपल्याला जशी साथ दिली तशीच तुम्ही आपल्याला पुढे पण साथ द्या, कारण तुमच्या साथीशिवाय तर आपलं काहीच होऊ शकत नाही. तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी सतत हवाय, कारण थोडा मोठ्यांचे नुसत्या मोठ्यांचेच आशीर्वाद नाही, पण लहानांचे सुद्धा आशीर्वादाची आपल्याला गरज असते. कोणाचा आशीर्वाद लागणं आपल्याला ते सांगता येत नाही, म्हणून आपल्याला लहानांचे मोठ्यांचे आशीर्वाद पाठीशी असणं गरजेचं आहे. आणि जशी आमच्या व्हिडिओची तुम्हाला सवय लागली तशी तुमची पण आम्हाला सवय लागली, कारण की तुमची छान कमेंट ऐकल्याशिवाय आमचा पण दिवस जात नाही. त्यामुळं आम्हाला पण तुमची सवय लागली झाली. एखाद्या वेळेस कोणत्या व्हिडिओला कमेंट नाही आले तरी आम्हालाच करमत नाही, ह्या व्हिडिओला कमेंट आली नाही, ह्या व्हिडिओला कमेंट आली नाही, कारण की तुमची छान कमेंट ऐकून किंवा तुमच्या भावना आमच्या मनापर्यंत पोचणं आता ही आम्हाला सवय झाली. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला काहीतरी विचारावा, मी तुम्हाला काहीतरी सांगावा असं.
तुमच्या पण कमेंट आम्हाला बघण्याची म्हणजे सवयच लागून गेली आता. तुमच्या कमेंट नाही वाचल्या किंवा हे झाल्या तर आम्हाला पण बरोबर वाटत नाही, किंवा तुम्ही कमेंट नाही केलं तर आम्हाला पण बरं वाटत नाही, करमतच नाही अजिबात. तशी सवय लागून गेली आपली. 11,000 यूट्यूब फॅमिली आहे आता सध्या आपली, म्हणजे 11 झाली नाही आणखी, पण होईलच आता थोड्या दिवस. 11,000 फॅमिली कमवायला पण ना खूप टाइम लागतो आणि टॅलेंट बी लागतं, हे का नाही? सोपं नाही एवढे माणसं कमवायचे. आणि ते बी आमच्या पाठीशी, कारण तुमच्या प्रेमामुळे तर आपण इथपर्यंत 11,000 फॅमिली पर्यंत पोहोचलोय. कारण की कसं आहे माहिती का, इंस्टाग्राम माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, इंस्टाग्रामवर फॅमिली कमवणं सोपं आहे, पण तीच फॅमिली युट्यूबवर कमवणं खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. सोपं नाही, अवघड आहे, भरपूर लय अवघड आहे. कारण की इंस्टाग्रामला सहजच कमवतो आपण फॉलोअर्स, पण युट्यूबला कमवणं सोपं नाही. आणि जे व्हिडिओ बनवतात ना त्यांना हे नक्की माहीत असेल की खरंच युट्यूबला एवढी फॅमिली मिळवायचं खरंच सोपं नाही. आमच्यासाठी बी सोपं नव्हतं, पण आम्ही ते करून दाखवलं. हो बरोबर आहे, आम्हाला पण सोपं नव्हतं. एक फॉलोअर्स येणं म्हणजे आपल्याला ते हे युट्यूबला किती क्रायटेरियामध्ये नाही का, फक्त 1000 फॉलोअर्स लागतात. तर मी ह्यांना म्हटलं 1000 फॉलोअर्स, आणि 1000 फॉलोअर्स कधी होणार आपल्याला, असं मी ह्यांना म्हणत होते. आणि मग कधीतरी एक यायचा, परत 8-15 दिवसात नाही एक यायचा. ते कसं व्हायचं माहिती आहे का तुम्हाला? आता सिटीतल्यांना काय माहिती आहे का नाही काय माहिती नाही आपल्याला, पण खेडेगावातील लोकांना 100% माहिती आहे. झापा असतो आपण, आणि झापात कोंबडी अंडे घालायला जाते, कोंबडी असते ती, तर आपण सारखं ते बघत असतो झापात कोंबडीने अंडे घातले का नाही, घातले का नाही, घातले का नाही. तसं आम्ही सारखं यूट्यूब खोलून बघायचो, फॉलोअर्स आलाय का नाही, आलाय का नाही. आता कोंबडीने अंडे घातले की बघितलं की आपल्याला आनंद व्हायचा, अरे कोंबडीने अंडे घातले, चला चला चला. तसं एक फॉलोअर्स आला की आम्हाला आनंद व्हायचा, अरे अरे आला फॉलोअर्स आला. एक फॉलोअर्स आला की आनंद व्हायचा. परत बंद करायचो, परत आणखीन नव्याने परत चालू करायचो यूट्यूब, परत बघायचो कोंबडीने अंडे घातले का नाही, म्हणजे फॉलोअर्स आलाय का नाही. फॉलोअर्स आला की आम्हाला खूप आनंद व्हायचा. तसं एक फॉलोअर्ससाठी तरसावं लागतं आपल्याला. आणि तसे आता आपण 11,000 फॉलोअर्स कमवत आलेलो आहे. तर असाच सपोर्ट आमच्या पाठीशी राहू द्या. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.